नमस्कार मंडळी, मी रसिका वैद्य. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, अमेरिकेतल्या न्यू जर्सी शहरामध्ये आमचा बर्गर्स फॉर यू या नावाने फूड ट्रक आहे. तर आज आम्ही आलो होतो हॉलंड रिच फार्ममध्ये ट्युलिप फेस्टिवलसाठी. ट्युलिप्स बघायला नाही तर इथे आमचा फूड ट्रक असणार आहे. दरवर्षी या फार्ममध्ये यू पिक ट्युलिप्स हा फेस्टिवल साजरा केला जातो. 300 एकर पसरलेल्या या फार्ममध्ये यावर्षी 8 दशलक्ष म्हणजे 80 लाखाहून जास्त ट्युलिप्स फुललेले आहेत. हे बघून आपल्याला नेदरलँड्समध्ये असल्याचाच भास होतो. आता इतकं मोठं फार्म बघायचं म्हटल्यानंतर अख्खा दिवस तर जातोच, त्यामुळे पेटपूजा ही आलीच आणि म्हणून दरवर्षी इथे फूड ट्रक्स असतात. आता आपण आलोय आमच्या फूड ट्रकमध्ये. या फूड ट्रकवर आम्ही अमेरिकन सँडविचेस विकतो. त्यामध्ये फक्त चिकन आणि व्हेजी ऑप्शन आहेत. आता तुम्हाला इथली गमतीशीर माहिती सांगते. आपल्या भारतामध्ये आपण कुठल्याही 2 बनमध्ये जे येतं त्याला आपण बर्गर असं म्हणतो, पण इथे बर्गर म्हणजे चीज बर्गर असतं आणि हे चीज बर्गर म्हणजे त्यामध्ये बीफ असतं, जे आम्ही आमच्या ट्रकवर अजिबातही विकत नाही. लोकांसाठी फार्म ओपन व्हायच्या आधीच फूड ट्रक ओनर्सला इथे आपला फूड ट्रक पार्क करायला लागतो. त्याप्रमाणे गौरव सकाळी 7 वाजताच आला होता आणि त्यांनी बेसिक सगळी तयारी करून ठेवली होती. जसं फार्म ओपन झालं तशी लोक हळूहळू यायला लागली आणि त्यानंतर इतकी गर्दी झाली की विचारू नका. त्यामुळे सकाळी 9:30 वाजल्यापासूनच आमचं काम चालू झालं. काही वेळातच ट्रक पुढे ही भली मोठी लाईन लागली. स्प्रिंग चालू झाल्यानंतर पहिला असा दिवस होता की ज्या वेळेला वातावरण इतकं छान होतं, त्यामुळे बरेच लोक बाहेर पडले होते. इथे दरवर्षी 15 ते 20 फूड ट्रक्स असतात आणि प्रत्येक फूड ट्रकवर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ विकले जातात आणि इथे लोकही वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात. त्यामुळे त्यांचं जे फूड आहे तर ते मिळणारा एखादा फूड ट्रक इथे असतोच. आता जसं की आमचा फूड ट्रक, आम्ही अमेरिकन बर्गर जरी विकत असलो तरी त्याला आपल्या भारतीय मसाल्यांचा थोडा तरी स्वाद हा असतोच. आणि आमचं जे व्हेजिटेबल बर्गर आहे त्या चवीचं बर्गर तुम्हाला अमेरिकेत कुठेच मिळणार नाही याची मला खात्री आहे. आणि मला हे सांगायला आनंद होतो की हे जे आमचं व्हेजिटेबल बर्गर आहे ते खायला अमेरिकन्सही तेवढ्याच आवडीने येतात. आपल्या भारतीय मसाल्यांची चव त्याला जगात कुठेच तोड नाही आणि तीच चव या बर्गर्सद्वारे आम्ही अमेरिकन लोकांपर्यंत पोहोचवतोय. सकाळपासून ज्या ऑर्डर्स चालू होत्या त्या आमच्या नॉनस्टॉप ऑर्डर्स चालू आहेत. आम्हाला इकडे तिकडे बघण्याची पण उसंत नव्हती, पण मग थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर मात्र मी ट्रकमधनंच हे व्हिडिओज घेतले. सगळ्याच फुलांचे कलर इतके सुरेख होते की ते बघण्याचा मोह आपण टाळूच शकत नाही. आणि हा व्हिडिओ घेत असताना मला ही एक सुंदर फॅमिली दिसली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतका छान आनंद होता. त्यांना बघूनच सकाळपासून मी जे कामात बुडाले होते त्याचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. फार्म बंद व्हायची वेळ आली त्यावेळेला आम्ही ट्रकचं क्लिनिंग चालू केलं. ट्रक क्लीन वगैरे केला तोपर्यंत मस्त संधीप्रकाश पसरला होता आणि फार्म सगळं मोकळं झालं होतं. हे ट्युलिप्स बघून माझ्या दिवसाची पूर्तता झाली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड फॉलो बर्गर्स फॉर यू ऑन Instagram.